मला हुडी आणि गॉगल घालून कुणाला भेटायची गरज नाही. उद्धव ठाकरेंचं खोचक विधान देवेंद्र फडणवीसांना टोला. राजधानी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होते. त्या बैठकीसाठी आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने पुढाकार घेऊन या बैठकीचं आयोजन केल्यामुळे या बैठकीत पक्ष म्हणून काँग्रेसकडून ठाम भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. एकीकडे या बैठकीमुळे राष्ट्रीय राजकारण तापल्याचं दिसत असताना दुसरीकडे या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झालेले उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खोचक शब्दात टोलेबाजी केली. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावल्याचं दिसून आलंय. काय म्हणालेत उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेंनी यावेळी पत्रकारांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विचारणा केली. अजित पवार गटाकडून 2024 मध्ये तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे दावे केले जात असल्याबाबत विचारलं असता त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यावरून खोचक टोला लगावलाय. प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. अजून त्यावर कर लागलेला नाही, नाहीतर तीही यंत्रणा आपल्याकडे कदाचित येऊ शकते. ते म्हणू शकतात की तुम्हाला पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं होतं, त्यामुळे कर भरा. पण जोपर्यंत असं काही होत नाही तोपर्यंत त्यांना स्वप्न बघायचं तर बघू द्या, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.